आज मराठी भाषा गौरव दिवस या निमित्तानं राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नाशिकमध्ये ग्रंथदिंडी, त्र्यंबक रोडवरील कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून ते सार्वजनिक वाचनालयापर्यंत ग्रंथदिंडीचं आयोजन। मराठी या शब्दाचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा, या सगळ्या अर्थांचा गौरव करण्याचा आजचा दिवस म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट। मराठी भाषा दिनानिमित्त राज ठाकरेंच्या हस्ते पुस्तक प्रदर्शनाचं उद्घाटन, कवी अशोक नायगावकर आणि अभिनेता सुनील बर्वे यांची उपस्थिती। मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं डहाणू तालुक्यातील कासा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मनमोहक वेशभूषा परिधान करून चित्ररथ सादर केला। सर्व संतांच्या प्रतिकृती आणि मराठी वेशभूषेमध्ये हे विद्यार्थी पाहायला मिळाले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा 5 मार्चला महाराष्ट्र दौरा, अकोला क्लस्टरच्या मीटिंगला हजेरी लावणार, जळगावमध्ये युवा संमेलन आणि संभाजीनगरमध्ये सभा घेणार। शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवूनच बजेट सादर केलं जाईल, अवकाळीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल। अर्थसंकल्पापूर्वी अमोल मिटकरींची माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया। लासलगाव बाजार समितीमधील कालच्या बंदनंतर कांद्याचे भाव 200 रुपये प्रति क्विंटलनं गडगडले। लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी 1625 रुपये प्रति क्विंटलचा दर। पुढच्या काही दिवसात नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांनाही फटका। बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 13 तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, ज्वारी आणि संत्र्यांसह रब्बी पिकाचं मोठं नुकसान। बुलढाणा जिल्ह्यामधल्या सर्वच भागात वादळी वाऱ्यासह पाऊस, शेगाव, नांदुरा आणि संग्रामपूर परिसरात शेतीचं सर्वाधिक नुकसान। अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा आणि पातूर तालुक्यात अनेक भागात गारांचा पाऊस, गहू, हरभरा, भाजीपाला आणि आंबा पिकाला फटका। जळगाव जिल्ह्यातील 40 गावमध्ये गारपीट, गहू, हरभरा, ज्वारीसह फळ पिकांचं नुकसान। अवकाळी पावसानं मनमाडसह नाशिक जिल्ह्याला पुन्हा एकदा झोडपलं, काढणीला आलेल्या हरभरा पिकाचं प्रचंड नुकसान। जालना जिल्ह्यातील जाफराबाद, भोकरदन या तालुक्यात गारपीट, भोकरदनमध्ये सिपोरा गावात वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू। बीएमसीच्या पिसे इथल्या जलउदंचन केंद्रात संयंत्राला आग, यामुळे मुंबई शहर आणि पूर्व उपनगरांमधल्या काही भागात पाणीपुरवठा बाधित। मुंबईतल्या तापमानात हळूहळू वाढ होऊन पारा 36 अंशांच्या पार जाण्याची शक्यता, वाऱ्याच्या प्रवाहातील बदलांमुळे तापमानात वाढ होणार, मुंबई रेन संस्थेचा अंदाज। अंधेरीतल्या गोखले पुलाची एक लेन आजपासून वाहतुकीसाठी खुली, काल या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं। मुंबईकरांना वाहतूक कोंडीतनं मोठा दिलासा मिळणार आहे। अशोक खांडे, जब्बार पटेल आणि सदानंद जोशी यांना मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर। शिरवाडकर पुरस्कार अशोक खांडेंना, वसंत कानेटकर पुरस्कार जब्बार पटेल यांना, तर सदानंद जोशी यांना बाबूराव सावंत पुरस्कार। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींना श्रद्धांजलीपर आज प्रार्थना सभेचं आयोजन, प्रभादेवी इथे कुटुंबियांकडनं प्रार्थना सभा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।